श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. अर्थविशेषच्या आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत भारतीय डिजिटल अर्थव्यवस्थेबाबत. भारतात लॅपटॉप आणण्याच्या धोरणात केंद्र सरकारनं काही बदल सुचवले आणि भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेच्या स्वरूपावर परत एकदा चर्चा सुरू झाली. भारतातील डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रवास जरी उशिरानं सुरू झालेला असला तरीही विकसित देशांच्या तोडीस तोड प्रगती आपण साधत आहोत. ब्रॉडबँड सेवा, शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेली संपर्क साधनं आणि मोबाईलची दुनिया, खाजगी आणि सार्वजनिक सेवांसाठी इंटरनेटचा होणारा वाढता वापर, भारत सरकारनं ई-गव्हर्नन्स सुविधांवर भर दिल्यामुळे शासकीय कामकाजासाठी इंटरनेटचा वाढलेला वापर आपल्याला दिसून येतो. पूर्वी माहिती तंत्रज्ञान उद्योगांमध्ये असणारे रोजगार आता डिजिटल तंत्रज्ञानाशी जोडून घेतल्यास अधिक फायदेशीर ठरतात असंही दिसून आलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, क्लाउड सेवा यामुळे भारतीय व्यवसायांचं स्वरूपही बदललं आहे. युरोप आणि अमेरिकेच्या तुलनेत स्वस्त इंटरनेट असल्यामुळे भारतात डिजिटल क्रांती झाली आहे. ज्या देशात एकेकाळी बँकेत अकाउंट असणं सहज शक्य वाटत नव्हतं त्या देशात कोट्यवधी व्यवहार UPIच्या माध्यमातून होत आहेत. भारतातील डिजिटल अर्थव्यवस्था आणि त्या अनुषंगानं धोरणं यावर चर्चा करताना अर्थविषयक पत्रकार वीरेंद्र तळेगावकर म्हणतात, तंत्रसेवी माध्यमातून विविध होणारे आर्थिक व्यवहार किंवा अन्य व्यवहार हे आता भारतात बऱ्यापैकी रुळलेले आहे. डिजिटल क्रांती हा जो काही परवलीचा शब्द झालेला आहे. सामान्यांसाठी तंत्रज्ञानाच्या किचकट माध्यमापासून व्यवहार करणं आताच्या घडीला एकदम सुलभ झालेलं आहे. ही क्रांती आहे डिजिटल इंडिया, डिजिटल तंत्रज्ञानाची. भारतात केंद्रीय सरकारच्या डिजिटल इंडिया या उपक्रमाद्वारे गेल्या काही वर्षांमध्ये तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होणारे व्यवहार किंवा सुविधा अधिकाधिक सुलभ बनलेले आहेत. गेल्या 8 ते 9 वर्षांमध्ये या उपक्रमाने बरेच पाळेमुळे दूरवर रोवलेली आहेत. ग्रामीण भागातील सायबर सिक्युरिटी असू देत किंवा ऑप्टिकल फायबर असू दे, इंटरनेटची जोडणी असू देत किंवा मोबाईलचं नेटवर्क असू दे, त्याचप्रमाणे सरकारच्या विविध योजना तंत्रस्नेही माध्यमातून ग्रामीण भागातल्या लोकांपर्यंत पोहोचवणे असेल, दूरसंचाराचे जाळे असेल आणि विजेची उपलब्धता, या साऱ्यांच्या जोरावर डिजिटल क्रांती कमी वेळामध्ये वेगाने पसरली. डिजिटल इंडियासाठी प्रसंगी केंद्र सरकारने ही आर्थिक उपाययोजना वेगाने राबवल्या. 5 वर्षाचा हा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करताना खास डिजिटल इंडिया किंवा डिजिटल उपक्रमासाठी जवळपास 15,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. ही तरतूद पुढील 5 वर्षांसाठी डिजिटल इंडिया किंवा डिजिटलच्या माध्यमातून होणारे व्यवहार किंवा त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा यासाठी खर्च केली जाणार आहे. आज भारतातली डिजिटल क्रांती ही सर्व क्षेत्र व्यापून आहे. आधार संलग्न सेवा असेल किंवा पैशाचे आदान प्रदान असेल, अशा विविध व्यवहारांमध्ये अशा तंत्रस्नेही माध्यमाचा पुरेपूर आणि मूळ उपयोग केला जातो. आज सेकंदाच्या घडीमध्ये पैशांचे हस्तांतरण अवघे स्कॅनिंग करून अथवा कार्ड स्वाईप करून केले जात आहे. भारतातील ही डिजिटल क्रांती किंवा डिजिटल इंडियाची मोहीम ही वेगाने वाढण्याचं कारण दूरसंचाराचे जाळे आणि नेटवर्कची उपलब्धता, तसंच हा वेगाचा दर किंवा वेगाची क्रयशक्ती वाढण्याची चिन्हेही यामध्ये समाविष्ट आहेत. भारतात काहीसा उशिराने सुरू झालेला डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रवास आज जागतिक पातळीवर उल्लेखनीय असा आहे. त्याचबरोबर अशा देशाच्या घडीला तंत्रज्ञानामध्ये सिंहाचा वाटा ठरणारी उपकरणे किंवा अन्य पूरक साधने तसेच पायाभूत सुविधा यावरही भर दिला जात आहे. नुकतंच केंद्र सरकारने लॅपटॉप, संगणक किंवा अन्य विद्युत उपकरणांच्या आयात निर्यातीचं धोरण स्पष्ट केलं. या उपकरणांच्या निर्मितीबाबतही सरकारचं ठोस पाऊल असं दिसून येत आहे. स्थानिक पातळीवर किंवा देशांतर्गत अशा अद्ययावत सुविधा, तंत्रस्नेही उपकरणे कशी निर्मित करता येतील आणि त्यासाठी उद्योजकांना किंवा निर्मित कंपन्यांना कसं प्रोत्साहन दिलं जाईल हे या योजनेअंतर्गत बघितलं जात आहे. डिजिटल इंडियाचा विचार करताना ही बाजारपेठ येत्या काही वर्षांमध्ये वेगाने फोफावेल यात शंकाच नाही. असं सांगितलं जात आहे की वर्ष 2025-26 पर्यंत म्हणजे जोपर्यंत
या डिजिटल इंडियासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे, तोपर्यंत या क्षेत्राची उलाढाल ही $300 अब्ज होण्याची शक्यता आहे. स्पर्धात्मक बाजारातील वस्तूंमध्ये भारताचाही अव्वल क्रमांक आहे. स्पर्धात्मक वस्तू किंवा ग्राहक उपयोगी वस्तूंची आंतरराष्ट्रीय स्तरावरची मागणी ही भारताला निर्यात दृष्टिकोनाने महत्त्वाची ठरते. अशा वस्तूंना विदेशांमध्ये पूरक मागणी आहे आणि भारतातच तयार केल्या जाणाऱ्या मात्र तंत्रज्ञानाची अवीट जोड असलेल्या उपकरणांना आणि पर्यायी साधनांना देशात बरोबर इतर देशांमध्ये सुद्धा महत्त्वाचं स्थान अल्पावधीत पटकावलेलं आहे. येत्या काही वर्षांमध्ये डिजिटल क्रांती ही पूर्ण स्वरूप किंवा देशाचा पूर्ण भूभाग व्यापेल यात शंकाच नाही. आज विद्युत उपकरणांवरचा खर्च हा वेगाने वाढलेला आहे, त्याचप्रमाणे त्याची निर्यातही वेगाने वाढलेली आहे. गेल्या 20 वर्षांमध्ये अशा विद्युत उपकरणांची निर्यात ही अवघ्या 5% ते दुप्पटीपर्यंत गेलेली आहे. अशा या डिजिटल क्रांतीचा उपयोग किंवा डिजिटल क्रांतीची पाळेमुळे वेगाने विस्तारत असताना त्याचं सुलभीकरण आणि ती सर्वसामान्यांना यूज टू होणं हेही नसे. थोडक्यात काय तर भारतासारख्या देशामध्ये ग्रामीण भागापर्यंत आणि पूरक साधने नसलेल्या भागापर्यंत डिजिटल क्रांतीमुळे होणारे व्यवहार हे अतिशय सुलभ झालेले आहेत. डिजिटल इंडिया ही 2015 मध्ये सुरू झालेली मोहीम आता बऱ्यापैकी रुळू लागलेली आहे. किंबहुना तिने बाळसं धरलं असं म्हणायला हरकत नाही. डिजिटल इंडियाचं हे आजचं स्वरूप डिजिटल भारतमध्ये रूपांतरित झालं याचंच कौतुक देशभरासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाची मानली जात आहे. डिजिटल इंडिया ते डिजिटल भारत हा प्रवास म्हणजे तंत्रस्नेही अशा किचकट किंवा अति तंत्रज्ञानी मानल्या जाणाऱ्या सेवेला सर्वसामान्यांना अतिसुलभ किंवा हाताच्या बोटावर ठेवू शकणाऱ्या अशा तंत्रज्ञानाचा स्वीकार हेच याचं यश आहे. लॅपटॉपचे देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी देशातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी परदेशी व्यावसायिकांनी उत्पादन कंपन्यांनी प्रत्यक्ष उत्पादन किंवा वस्तूची जुळणी आणि जोडणी भारतात व्हावी यासाठी सरकारनं पाऊल उचलणं याला अर्थशास्त्रीय भाषेत नॉन टॅरिफ बॅरियर असंही म्हणतात. प्रत्यक्ष कोणताही कर न लावता आयात कमी करणं आणि देशांतर्गत उत्पादन वाढवणं या उद्देशानं लॅपटॉपवरच्या कर प्रणालीत बदल करण्यात आले आहेत. आर्थिक धोरणांचा उत्पादन आणि कर प्रणालीशी खूप जवळचा संबंध असतो. देशांतर्गत उत्पादन वाढवायचं असेल तर त्यासाठी योग्य ती आर्थिक धोरणं आखावी लागतात आणि आर्थिक उद्दिष्ट साधण्यासाठी सुयोग्य उत्पादन धोरणं सुद्धा आखावी लागतात. भारताचा विचार केला तर सेमीकंडक्टर आणि लॅपटॉपच्या किमती या डिजिटल अर्थव्यवस्थेवर थेट प्रभाव टाकू शकतात. म्हणूनच त्यांच्या धोरणांमध्ये सरकारला सुसंगती ठेवावी लागत असते. यावर भाष्य करताना अर्थ अभ्यासक आशुतोष टिळक यांनी आपले विचार मांडले. 15 ऑगस्ट 1947 ला जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा ब्रिटिशांचे राजे 6वे जॉर्ज यांचा फोटो भारताच्या नोटांवर होता. भारताच्या 15 ऑगस्ट 2023 या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ज्यावेळेला मी बोलायला बसतो, त्याच्यानंतरच्या सप्टेंबर महिन्यामध्ये ज्यावेळेला मी बोलायला बसतो त्यावेळेला भारताचा UPI हा जगभर पसरलेला मला दिसतो आणि भारताची वाटचाल एका डिजिटल इकॉनॉमीकडे झालेली मला दिसते. याच्या मागची कारणं काय आहेत किंवा काय होणार आहे, भविष्य कसं असणार आहे याचा मागोवा जर मी घ्यायला बसलो तर मला काही गोष्टी मोठ्या प्रमाणावर हायलाईट कराव्या लागतात. पहिली गोष्ट, सेमी कंडक्टर पॉलिसी ही या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर इम्पॉर्टंट आहे, महत्वाची आहे. त्याचं कारण असं आहे की जर आपल्याला डिजिटल इकॉनॉमी चालवायची असेल तर आपल्याला मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणावी लागणार आहेत, मोबाईलचा खूप मोठ्या प्रमाणात वापर करावा लागणार आहे, स्पीकर वापरावे लागणार आहेत आणि जे आजच्या काळामध्ये पेटीएम सारख्या काही कंपन्या वापरतात ते छोटे स्पीकर खिशात ठेवून फिरावे किंवा एक त्यांच्या दुकानांमध्ये ऑफिसमध्ये वापरायचे जे काय असतात त्याचा वापर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सेमी कंडक्टरची पॉलिसी आणावी लागणार आहे. ही आपल्याला सुसंगत अशी करावी लागणार आहे आणि सरकारने त्या संदर्भात पावलं उचलायला सुरुवात देखील केली आहे. RBIची पॉलिसी ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रमाणामध्ये हा बदल घडवून आणते आहे. अगदी माझ्या भाषेत जर बोलायचं असेल तर फेडरल रिझर्व्ह अमेरिकेची फेड नाऊ मान्य करते की जे आपल्या UPI सारखाच एक भाग आहे. ज्यावेळेला मी याचा विचार करतो की भारतामध्ये मोठ्या प्रमाणात बिटकॉइन किंवा क्रिप्टो करन्सी का आली नाही याचं एक मोठं कारण असं की UPIने ते यूज दिली नाही. रेग्युलेटरी गोष्टी मोठ्या प्रमाणात भारतामध्ये होत्या, भारत सरकारने किंवा RBIने मोठ्या प्रमाणात यामध्ये मदत केली होती. डिजिटल पेमेंटचं एक नवीन क्षेत्र RBIने या भागामध्ये करून ठेवलं होतं. अगदीच
ज्या वेळेला भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर बँकिंग नव्हतं 2014च्या नंतरच्या काळामध्ये बँकिंग हे ठराविक लोकांकडे होतं. बँकेची खाती ही सगळ्यांपर्यंत पोहोचली नव्हती. झिरो अकाउंट जे होते ते मोठ्या प्रमाणावर 2014-15च्या नंतर वाढायला लागले. नचिकेत मोहोर कमिटी रिपोर्ट मला याच्यामध्ये हायलाईट करावाच लागेल, कारण नचिकेत मोहोर कमिटी या रिपोर्टमध्ये काही गोष्टी हायलाईट केल्या होत्या की बँकिंग फॉर ऑल युनिव्हर्सल बँकिंग जे होतं त्याच्यामुळे ते पूर्ण करण्यासाठी आरबीआयने स्मॉल फायनान्स बँक यांना लायसन्स दिले. पेमेंट बँक आल्या. पेमेंट बँक अर्थात काही प्रमाणात फेल ठरल्या, पण ज्या जगल्या त्या मोठ्या प्रमाणावर यश मिळवून देत आहेत. डिजिटल इंडियाला त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बळ दिसत आहे आणि आज भारताचा युपीआय जगभर पोहोचतो आहे. सरकारचं याला इन्फ्रास्ट्रक्चर असणार आहे, कारण भारत सरकारने किंवा इतरही अनेक साऱ्या प्रायव्हेट उद्योगधंद्यांनी मोठ्या प्रमाणावर इंटरनेट उपलब्ध करून दिलं. मोठ्या प्रमाणावर पार राजीव गांधींपासून पंतप्रधानांनी मोठ्या प्रमाणावर डिजिटल इंडियासाठी प्रयत्न केले. इंटरनेट सगळ्यांपर्यंत पोहोचेल असे प्रयत्न झाले. विदेश संचार निगम लिमिटेड सारख्या उद्योगधंद्यांचं नाव सांगावं लागेल की भारतामध्ये जर मोठ्या प्रमाणावर इंटरनेट पोहोचलं असेल तर त्याची सुरुवात कुठेतरी त्या विदेश संचार निगम लिमिटेडने केली होती. आणि भविष्यामध्ये आता काय करावं लागेल त्याच्यामधला सगळ्यात मोठी गोष्ट ही मला हायलाईट करावी लागेल की भारतीयांना डिजिटल साक्षर करावं लागेल. डिजिटल सिक्युरिटी आणावी लागेल. आपल्याला ईमेल आयडी आणि त्याचे पासवर्ड जे काय असतील ते सगळे सेफ ठेवावे लागतील. आणि ज्याची एक सुरुवात गुगल सारख्या काहींनी केलेली आहे. मला त्यांच्या ज्या काही ऍडव्हर्टिजमेंट दिसतात की हे करू नका, हे करू नका, डिजिटल सिक्युरिटी हे त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात महत्वाचं आहे. आपल्याला क्रिप्टोकरन्सी आणि बिटकॉइन हा पेमेंटचाही एक भाग आहे आणि याच्याकडे थोडंसं मला वळावं लागेल. भारताच्या भांडवली बाजाराने याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर यश आणून दिलेलं आहे, कारण पेमेंट जर करायचे होते तर म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारांनी यामध्ये आणलं. भारत सरकारच्या आरबीआयच्या पॉलिसीने मोठ्या प्रमाणावर सरळ भारताच्या कर्जरोख्यांमध्ये देखील गुंतवणूक करणं अगदी सहज शक्य करून ठेवलं. गुंतवणुकीचं साधन बिटकॉइन म्हणून जर वापरायचं असेल तर ते भारतीय भांडवली बाजार मोठ्या प्रमाणावर एक्झिस्टन्समध्ये होता. अशा अनेक साऱ्या घटकांचं याच्यामध्ये सहकार्य भारत सरकारच्या या प्रयत्नांना लाभलं आहे आणि त्यांच्या बळावर भारत ही वाटचाल करतो आहे. पुढचा जो मार्ग आहे हा फार मोठा आहे, कारण आपण एक फार मोठ्या रोडवर चालायला सुरुवात केली आहे. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर भारतामध्ये कमी प्रमाणामध्ये आहे, त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची गरज आहे. सेमी कंडक्टरची जी पॉलिसी आहे त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची गरज आहे, कारण बाहेरचे तैवान सेमी कंडक्टर सारखे मोठे जे गुंतवणूकदार आहेत ज्यांना फॅब म्हणतात ते आणि त्याच्या येणाऱ्या नवनवीन चिप्स मध्ये होणारी क्रांती ही बघता आपल्या देशामध्ये देखील आपल्याला सहकार्य करावं लागणार आहे. श्रोतेहो, जागतिक बाजारातल्या निर्यात स्पर्धात्मकतेचा विचार केला तर चीनचा निर्यात स्पर्धात्मक निर्देशांक 4.7 आहे, तर हाच निर्देशांक भारताच्या बाबतीत अवघा 0.1% आहे. तैवानसारख्या लहान देशाचा हाच निर्देशांक 1.5 आहे. इलेक्ट्रिक वस्तूंच्या निर्यातीत भारताचा वाटा 2001 मधल्या 0.5% वरून 2021 मध्ये 0.84% वर पोहोचला आहे. यावर्षीच्या अलीकडील धोरणातील बदलानुसार भारत सरकारनं लॅपटॉप, टॅबलेट, ऑल इन वन कॉम्प्युटर्स, सर्व्हर, अल्ट्रा स्मॉल फॉर्म फॅक्टर डिव्हायसेस यांचं भारतात उत्पादन व्हावं यासाठी अधिक अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. त्यातून 2025-2026 पर्यंत $300 अब्ज उलाढाल होईल अशी अपेक्षा आहे. स्वाभाविकच या क्षेत्रात भारतासाठी सुधारणेला अजून खूप वाव आहे. सरकारच्या सुसंगत धोरणांमुळे अर्थव्यवस्थेला नवीन झळाळी मिळावी ही सर्वांची इच्छा असेल. श्रोतेहो, आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोतेहो, याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं हा कार्यक्रम सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती राजेश शेजवळे, लेखन आणि समन्वय विनोद देशपांडे आणि निवेदन शैलेश मोहिते.